मी एक दिवशी या मठाबद्दल ऐकलं होतं. मग म्हटलं प्रत्यक्षातच जाऊन बघूयात. तर आज मी आली आहे लोअर परेल मधल्या नाथस्वामी बेकरी मठात. सीएसटी ची ट्रेन पकडून मी आली करी रोड स्टेशनला. कारण करी रोड वरून मला जवळ वाटलं म्हणून मी तिथेच आले. स्टेशन वरून डिलाईट रोडवर आले आणि थोडं अंतर चालून मी पोहोचली नाथस्वामी बेकरी मठात. नुकतीच आरती झाल्यामुळे मला तिकडचा तीर्थप्रसाद मिळाला. प्रसाद घेतला आणि तिथे थोडा वेळ शांतपणे उभी राहिले. मग माझं लक्ष या फलकाकडे गेलं आणि त्यावर जे लिहिलं होतं ते वाचून आश्चर्यच बसला. सांगते. सन 2010 साली गुरुवर्य नाथस्वामी यांनी आपली अमेरिकेची नोकरी सोडून थेट स्वतंत्र व्यवसायानिमित्त कर्नाटकची बँगलोर अय्यंगार बेकरी घेतली आणि आपल्या मुलाच्या नावाने ती सुरू केली. पण स्वामींच्या मनात काही वेगळंच असावं. मुळात जन्मतः आध्यात्मिक जगाची आवड आणि त्यात साधना केलेल्या नाथस्वामींना स्वामी प्रेरणा होऊ लागली होती. अनेक समस्या सोडवण्यासाठी लोक नाथांना या बेकरीत येऊन भेटू लागले. पण नाथांना मात्र बेकरी व्यवसायात अनेक समस्या येऊ लागल्या. या मठात ही विराजमान असलेली स्वामींची तस्वीर नाथांना सुमारे 30 वर्षांपूर्वी एका इस्माने दिली होती आणि यानंतर या वास्तूत साक्षात स्वामींच्या मठाची स्थापना झाली. कसा वाटला आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या स्वामींच्या मठात जाऊन नक्की स्वामींचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ.